वर्गीकरणाच्या संदर्भात आपण इथे आला आहोत. तर आपलं काय म्हणणं आहे? माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जे जजमेंट आहे, जो निकाल आहे की मातंग समाजाला अनुसूचित जातीमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्याचा कोटा म्हणजे वर्गीकरणातलं उपवर्गीकरण मिळालं पाहिजे. आमची भूमिका या ठिकाणी अशी आहे की वर्गीकरण माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे ते होणारच, परंतु हे वर्गीकरण झाल्यानंतर महाराष्ट्रामधला जो मातंग समाज शिक्षणापासून कितीतरी कोस दूर आहे, त्या वर्गीकरणाचा लाभ घेत असताना तो लाभ आम्हाला IPS UPSC परीक्षेच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचला पाहिजे, ही आमची भूमिका याच्यामध्ये आहे. याला जर कोण विरोध करत असेल तर तो विरोध आम्ही कदापि जुमानणार नाही, कारण आजपर्यंत आम्ही ते सगळं सहन केलेलं आहे. हे करत असताना महाराष्ट्र सरकारला दोनच मुद्दे आमचे या ठिकाणी महत्त्वाचे सांगायचे आहेत. त्यामधला पहिला मुद्दा असा की क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोगाच्या ज्या शिफारसी आहेत, त्या शिफारसीमध्ये प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये मातंग समाजाच्या मुलींना आणि मुलांना स्वतंत्र वसतिगृह, ते पण शासकीय, आणि त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षाचं मार्गदर्शन केंद्र, कारण स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जर आम्ही पुढे गेलो तरच आम्हाला त्या उपवर्गीकरणाचा लाभ मिळणार आहे. हा एक विषय. आणि दुसरा विषय की तुम्ही वर्गीकरण जर देत असाल, माननीय सर्वोच्च न्यायालयानं तुम्हाला आदेश दिलेत, पण ते वर्गीकरण देत असताना आमची लोकसंख्या सुरुवातीला जी जास्त होती ती तुम्ही गृहीत धरा. नवीन लोकसंख्या जर तुम्ही गृहीत धरून आम्हाला वर्गीकरण जर तोकडं देऊन समाजाला आगीतून उठून फुफुट्या जर पाडणार असाल तर त्याला मात्र आमचा विरोध असेल. आमची लोकसंख्या मग बौद्ध समाजामध्ये विलीन झाल्या का, ख्रिश्चन धर्म आम्ही स्वीकारलाय का, किंवा आम्हाला बंडखोर म्हणून, दरोडेखोर म्हणून भीती दाखवून बाजूला टाकलं आणि त्याची गणना करत असताना ती ग्राह्य धरली नाही, असं होता कामा नये. समाज हा आमचा प्रामाणिक आहे, धाडशी आहे. या समाजावर जर अन्याय झाला तर याच्यापेक्षा टोकाचा लढा आम्ही उभारल्याशिवाय गप्प बसणार नाही.